हाय, आपण भेंडी कशी बनवूया ते बघूया एकदम साध्या सोप्या पद्धतीने. इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या सोलून ठेवत आणि ते ठेचून घेतल्यात आणि 8 ते 10 मिरच्या घेतल्यात. ते पण मस्त असं छोटे छोटे बारीक बारीक कापून ठेवलेत. आणि भेंडी बघा आपल्याला अशा प्रकारे कापायची आहे, म्हणजे असं मधून पण एक साईड. आपण काही लोक कसं गोल कापतात, आपण उभे कापलेत म्हणजे आतमध्ये काय असेल तर ते पण दिसतं. आणि ना असे कापले की चिकट होत नाही जास्त करून. काही काहींना चिकट भाजी आवडत नाही ना, म्हणून अशा प्रकारे आपण कापू शकतो. मोठे मोठे साईज ठेवलेत. इथं आपण कढई गरम करायला ठेवली आहे. एकदम सरळ सोप्या पद्धतीमध्ये बघून घेऊया आपण. आता मी इथं थोडंसं ते ऑइल टाकते. ऑइल पण अंदाजे टाकायचं, जास्त तेल पण नाही टाकायचं. नाही तर जास्त तेल असलं की नंतर कसं आपली भाजी बनली ना तर खाली तेल तेल दिसतो जास्त करून. असं भेंडीला असलं ना तेल सोडते खाली. आता मी याच्यामध्ये तेल लसूणचे सोलून ठेवलं होतं, ते ठेचून ऑइलमध्ये टाकल्यात. मिक्स करून घेऊया थोडं. आता मिरच्या सोडल्यात मी. 8 ते 10 मिरच्या कापल्या होत्या, म्हणजे नॉर्मल तिखट, जास्त तिखट नाही आहे. अशा प्रकारे भेंडी कापून सगळं तुम्ही बनवली ना, त्याच्यामध्ये आपण टमाटो वगैरे पण टाकू शकतो, पण मी टमाटर नाही टाकत. अजिबात चिकट नाही होणार, चवीला पण मस्त होईल. आणि ते चिकटपणा दिसतो ना तो पण नाही दिसणार त्याच्यामध्ये. जे भेंडी खात नाहीत ते पण खायला चालू करतील असं अशा प्रकारे बनवायचं. हे बघा आपली थोडीशी लाल लसूण लाल झाली आहे. मिरची पण नॉर्मल लाल झाली. अशी आपल्याला जास्त लाल नाही करायची. त्याच्यामध्ये मी आता जरा मीठ सोडलं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकले. आता हळद टाकूया. ह्याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स जाणार नाही आहेत, फक्त हळद, मीठ, मिरची, लसूण वगैरे, नाही का. आता भेंडी कापलेली मी सोडून घेतली. आता हे आपण एक जीव पूर्ण करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण उभी भेंडी कापली ना तर आतमध्ये काही किडे बिडे असेल तरी कळून जातात. खायला पण मस्त चविष्ट लागते. एकदा करून बघा. आवडली की मला कमेंट करून सांगा कशी लागली काय नाही. आता आपण हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया. आणि आपल्याला ह्या भेंडीला आहे ना वाफ नाही ठेवायची, म्हणजे वरती प्लेट वगैरे नाही ठेवायची. बघा तुम्ही, मी फिरवत असताना तुम्हाला दिसत असेल कुठंतरी चिकटपणा दिसतोय का, असं ते थर येते ना, तसा दिसणार नाही तुम्हाला एवढं. हे बघा, कमी ऑइलमध्ये थोड्याच वेळामध्ये असं, म्हणजे कमी टाईममध्ये बनणारी भाजी आहे. आणि ज्यांना आवडत नाही भेंडी ते पण आवडीने खातील. अशा प्रकारे बनवून बघा. मिक्स करून घेते मी व्यवस्थित ह्याला. मी बघते शिजलं आहे का, कारण भेंडीला जास्त वेळ लागत नाही, कारण ती कवळी पण आहे आणि त्या शिजायला एवढा टाईम लागत नाही. कमी गॅसवर ठेवलेलं आहे मी हे बघा, जवळून बघा. आता आपली भेंडी तयार झालेली आहे. काढली.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.